नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील शहाबंदर गावामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका पतीने आपल्या पत्नीच्या प्रियकराचा खून केला आणि त्यानंतर पत्नीचा देखील खून करण्याचा कट रचला होता. मात्र पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टाळण्यात यश आलंय. याबाबतची माहिती आज शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकार परिषदेत दिली. महांतेश बुकनट्टी या युवकाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी तपास करत असताना यमकनमडी पोलीस ठाण्याने संशयित म्हणून बसवराज बुकनट्टी याच्यावर संशय घेतला. चौकशीमध्ये विठ्ठल बुकनट्टी यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की बसवराज बुकनट्टीने आपल्या पत्नीचा खून करण्याचा कट रचला होता. याची कुणकुण लागताच यमकनमर्डी आणि चिकोडी पोलीस सतर्क झाले. चिकोडी येथील एका लॉजमध्ये बसवराज मद्यधुंद अवस्थेत आढळल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यामुळे पत्नीचा जीव वाचवता आला अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी दिली. या प्रकरणातून पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळलाय. पुढील तपास सुरू असून आरोपींविरुद्ध कायदेशीर कार्यवाही केली जात आहे. कर्नाटक राज्य कंत्राटदार संघटना बेळगाव आणि बेळगाव महानगरपालिका कंत्राटदार संघटना यांच्या वतीने आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कंत्राटदारांनी शहरातील कित्तूर आणि चन्नम्मा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या मोर्चादरम्यान आपल्या विविध मागण्यांचे फलक घेऊन कंत्राटदारांनी जोरदार निदर्शने केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे पॅकेज टेंडर पद्धत तात्काळ रद्द करण्याची तसेच विविध सरकारी खात्यांकडून प्रलंबित असलेली बिले तात्काळ अदा करावीत आणि टेंडर मंजुरीची प्रक्रिया स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली द्यावी अशा मागण्या केल्या. कंत्राटदारांच्या म्हणण्यानुसार संपूर्ण राज्यभरात सुमारे 25,000 कोटी रुपयांची कामांची बिले थकीत आहेत. मात्र शासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे असा यावेळी आंदोलनकर्त्यांकडून आरोप करण्यात आला. या संदर्भात बोलताना कंत्राटदार संघटनेचे चौगुले यांनी सांगितले की सरकारकडून वेळेवर पैसे न मिळाल्यामुळे कंत्राटदारांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. आम्ही जे काम केले आहे त्या बिलांची पूर्तता होत नसल्यामुळे अनेक कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकार मोठमोठ्या योजना राबवत असताना प्रत्यक्षात काम करणाऱ्या कंत्राटदारांना थकीत बिलांसाठी दारोदार भटकावं लागतं. हे अन्यायकारक आहे. या आंदोलनामुळे प्रशासन आणि शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून लवकरच योग्य निर्णय न झाल्यास कंत्राटदारांचा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंगळवार पेठ टिळकवाडी परिसरात 8 दिवसांपूर्वी घडलेल्या महिलेच्या खून प्रकरणात टिळकवाडी पोलिसांनी आणखी 3 अटक केली असून या प्रकरणातील अटकेची संख्या आता 4 वर पोहोचली आहे. ही कारवाई खडेबाजार विभागाचे एसीपी शेखरप्पा एच यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. हत्या प्रकरणाचा तपशील म्हणजे दिनांक 10 सप्टेंबर रोजी बुधवारी सकाळच्या सुमारास गीता रणजित दावले उर्फ गवळी वय 45 राहणार गवळी गल्ली मंगळवार पेठ टिळकवाडी या महिलेचा धारदार शस्त्राने वार करून भीषण खून करण्यात आला होता. घटनेनंतर त्याच दिवशी गीताचा दीर गणेश लक्ष्मण दावले उर्फ गवळी वय 60 याला पोलिसांनी अटक केली होती. या हत्येच्या निषेधार्थ नागरिकांनी न्यायाच्या मागणीसाठी आंदोलनही छेडलं होतं. पत्नी आणि 2 मुलांना अटक करत पोलिसांच्या पुढील तपासात खुनाशी संबंधित आणखी धागेदोरे समोर आलेत. त्यानुसार गणेश दावलेची पत्नी सविता गणेश दावले उर्फ गवळी वय 48 आणि त्याची 2 मुले यश वय 25 आणि आदित्य वय 20 यांना काल गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या 3 त्याच दिवशी न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असून पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार खुनाच्या आदल्या दिवशी हे सर्वजण परगावी गेले होते. मात्र त्यांना खुनाची पूर्वकल्पना किंवा माहिती होती अशी माहिती समोर आली आहे. कर्नाटक राज्यात 22 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या जातनिहाय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजात जनजागृती मोहीम राबवली जात आहे. याच अनुषंगाने मराठा समाजाचे युवा नेते किरण जाधव यांनी आज बेळगाव येथील नवहिंद कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि मराठा सहकारी बँकेला भेट दिली. त्यांनी या संस्थांचे चेअरमन व संचालकांना जनगणनेतील माहिती कशी भरावी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांनी सभासद, ग्राहक व हितचिंतकांना
धर्म हिंदू, जात मराठा, पोटजात कुणबी आणि मातृभाषा मराठी असे अचूक माहिती नमूद करण्याचे आवाहन केले. संचालिका रेणू किल्लेकर यांनीही नागरिकांनी समाज नेत्यांच्या सूचनांनुसार माहिती भरावी असे सांगितले. नवहिंद सोसायटीचे चेअरमन प्रदीप अष्टेकर यांनी ही माहिती पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. अलीकडेच बेळगाव महापालिकेकडून एका जिवंत व्यक्तीस मृत घोषित करून चुकीचा मृत्यू दाखला देण्यात आला होता. या धक्कादायक प्रकारामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. याची गंभीर दखल घेत राज्य सरकारने आता जन्म व मृत्यू नोंदणी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी नवे आणि कडक नियम लागू केलेत. राज्य सरकारच्या नव्या निर्णयांनुसार सर्व सरकारी व खासगी रुग्णालयांना जन्म आणि मृत्यू नोंद वेळेवर करून संबंधित प्राधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करणे बंधनकारक असणार आहे. तसेच अर्जदाराचा अचूक मोबाईल क्रमांक ई बर्थ सॉफ्टवेअरमध्ये नोंदवणं आवश्यक असेल. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीस SMS द्वारे माहिती देण्यात येईल. अधिक अचूकतेसाठी बेंगळूर येथील अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने सर्व नोंदणी कार्यालयांना नवीन अर्ज फॉर्म वापरण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे मृत्यू नोंदणी प्रक्रियेत आता फक्त संबंधित मृत व्यक्तीचेच आधार कार्ड वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी नातेवाईकांचे आधार क्रमांक वापरले जात असल्याने अनेक प्रकरणात जिवंत व्यक्तींना मृत घोषित केलं जात होतं. मुख्य जन्म मृत्यू नोंदणी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की या नव्या नियमांमुळे जबाबदारी निश्चित होणार असून नागरिकांना अनावश्यक त्रास आणि चुकीच्या नोंदींपासून संरक्षण मिळणार आहे. बेळगाव शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी आता ईगल आय ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहरावर आकाशातून नजर ठेवली जाणार आहे. आज जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या परिसरात या ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. हा ड्रोन मुख्यतः मोठ्या गर्दीच्या ठिकाणी, मोर्चांदरम्यान, वाहतूक कोंडीच्या भागात तसेच संवेदनशील परिसरांवर लक्ष ठेवण्यासाठी वापरण्यात येणार आहे. या नव्या यंत्रणेच्या सहाय्याने पोलिसांना गुन्हे रोखणे, गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन आणि त्वरित कारवाई करण्यात मोठी मदत मिळणार आहे. सणासुदीचा हंगाम सुरू झाल्यानं बेळगावातील बाजारपेठा सजू लागल्या आहेत आणि खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. याच पार्श्वभूमीवर बेळगावमधील नामांकित आणि विश्वासार्ह होलसेल वस्त्र विक्रेते सुनील टेक्सटाईल्सतर्फे घाऊक विक्रेत्यांकरिता तसेच घरगुती व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांसाठी खास सवलत योजना स्कीम धमाका जाहीर करण्यात आली आहे. सदर योजना 19 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2025 पर्यंत लागू असून ठराविक खरेदी रकमेवर आकर्षक क्रेडिट नोट्स देण्यात येणार आहेत. ग्राहकांना अधिकाधिक फायदा मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ही योजना केवळ साड्यांपुरती मर्यादित नसून यामध्ये प्रथमच ड्रेस मटेरियल, डिझायनर कुर्ती तसेच लेडीज आणि जेंट्स रेडीमेड कपड्यांचा समावेश करण्यात आलाय. सुरत, वाराणसी, जयपूर, बेंगलोर, अहमदाबाद, मालेगाव, पानिपत, इलकल आणि सालेम यासारख्या भागातील साड्या आणि डिझायनर कपड्यांचे दर्जेदार वस्त्रदालन येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. होलसेल विक्रेत्यांनी सुनील टेक्सटाईलच्या या स्कीम धमाका योजनेचा लाभ घ्यावा असे कळवण्यात आले आहे. जात व शैक्षणिक आधारे होणाऱ्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची एक महत्त्वपूर्ण बैठक जतीमठ येथे पार पडली. कर्नाटक राज्यामध्ये 22 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या जाती वर्गवारी जनगणनेत मराठा समाजाची नोंद नीट आणि योग्य प्रकारे व्हावी यासाठी जनजागृती करण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे होते. मार्गदर्शन करताना सांगण्यात आले की जनगणना फॉर्ममधील अनुक्रमांक 8, 9, 10 व 15 वर धर्म हिंदू, जात मराठा, पोटजात कुणबी आणि मातृभाषा मराठी असा स्पष्ट उल्लेख करावा. मराठा समाजाला आरक्षण, शैक्षणिक व शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी कुणबी नोंद आवश्यक असल्याचे मरगाळे यांनी स्पष्ट केले. रमाकांत कोंडुस्कर यांनी युवकांनी पुढाकार घेऊन महिलांमध्येही जनजागृती करावी असे आवाहन केले. यावेळी उपस्थितांनी समाज हितासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता बेळगावच्या मराठा मंदिरात होणाऱ्या भव्य मेळाव्यास
समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले. बेळगावातील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथील 168/26 कर्नाटक बटालियन एनसीसी युनिटचे उद्घाटन आज शुक्रवारी ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते पार पडले. मुख्याध्यापिका रुपिंदर कौर चहल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यंदाच्या पहिल्या वर्षी 50 विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने एनसीसी युनिटमध्ये सहभागी झाले आहेत. उद्घाटन प्रसंगी ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, समर्पण आणि राष्ट्रसेवेचे मूल्य जपण्याचे आवाहन केले. त्यांनी एनसीसीच्या माध्यमातून नेतृत्व गुण, चारित्र्य निर्माण आणि सामाजिक बांधिलकी वाढते असे स्पष्ट केले. या समारंभाला एनसीसी ग्रुप मुख्यालयाचे कर्नल मोहन नाईक, 26 कर्नाटक बटालियनचे कर्नल सुनील डागर आणि एपीएसचे स्टाफ ऑफिसर लेफ्टनंट कर्नल अरुण मॅथ्यू हे मान्यवर उपस्थित होते. बेळगाव शहरातील चन्नम्मानगर येथील उद्यानामध्ये सर्व लोक सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वीरेश बसय्या हिरेमठ यांनी एक सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील उपक्रम राबवला. हिंदू धर्मातील देवतांचे घराबाहेर फेकलेले जुने फोटो संकलित करून त्यांनी त्या ठिकाणी बिल्वपत्र वृक्षाची लागवड केली आहे. चन्नम्मा नगरातील काही ज्येष्ठ नागरिकांनी वीरेश हिरेमठ यांच्याशी संपर्क साधून आपल्या घराच्या परिसरात देवतांचे फोटो पडले आहेत, कृपया त्यांची योग्य व्यवस्था करा अशी विनंती केली होती. त्यानुसार हिरेमठ यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन सर्व फेकलेले फोटो संकलित केले. यावेळी त्यांनी सांगितले की जुने झाले म्हणून देवांचे फोटो झाडाखाली, कचऱ्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकणं ही अपवित्रता आहे. आपली संस्कृती देवतांच्या प्रतिमांनाही सजीवत्व मानते, त्यामुळे त्यांचे विधीपूर्वक विसर्जन होणे आवश्यक आहे असा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला. या उपक्रमात महावीर परमाज, महावीर पाटील, SM खानगौडर, PG अप्पूगोळ यांच्यासह इतर नागरिकही सहभागी झाले होते. राज्यातील विविध कारागृहांमध्ये कैद्यांकडून मोबाईल फोनचा वाढता वापर आणि कारागृह प्रशासनाच्या नियंत्रणातील अपयश लक्षात घेता आता बेळगावच्या हिंडलगा कारागृहासह राज्यातील प्रमुख कारागृहांमध्ये अत्याधुनिक मोबाईल जॅमर बसवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या संदर्भातील महत्त्वाचा निर्णय काल गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर कायदा आणि न्यायमंत्री HK पाटील यांनी याबाबत माहिती दिली. बेळगाव, बळ्ळारी, विजापूर, धारवाड, शिमोगा, म्हैसूर, गुलबर्गा आणि तुमकूर येथील जिल्हा व मध्यवर्ती कारागृहांमध्ये एकूण 16,75,00,000 रुपये खर्चून 10 अत्याधुनिक जॅमर बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. मोबाईलद्वारे बाहेरील गुन्हेगारी टोळ्यांशी संपर्क, खंडणी, धमक्या व इतर बेकायदेशीर कृत्ये सुरू असल्याच्या तक्रारी नोंदल्या गेल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी जॅमर बसवण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जातोय. खानापूर तालुक्यातील सर्व सरकारी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने राबवला. या उपक्रमामुळे मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल असा विश्वास तालुका समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी व्यक्त केला. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून या उपक्रमाला प्रारंभ झाला असून गुरुवारी नागुर्डा, निलावडे व मनतुर्गा येथील शाळांमध्ये साहित्य वितरित करण्यात आले. दळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून त्यांना प्रोत्साहनाची गरज असल्याचे सांगितले. गेल्या 8 वर्षांपासून ही समिती शैक्षणिक मदतीचे कार्य सातत्याने करत आहे. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. युवा नेते अभिजित सरदेसाई यांनी दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय सुविधा पुरवण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. मराठी माध्यमातील विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वी होत असून भविष्यातही त्यांनी प्रगती करावी यासाठी युवा समितीने कार्य सुरू ठेवावे असे मत तालुका समितीने व्यक्त केले. निपाणी शहरातील मुरगुड रोडवरील देवचंद कॉलेज परिसरात रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अंधारामुळे अपघातांची संख्या वाढत असून सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. समाधी मठ ते देवचंद कॉलेज पर्यंत सुमारे लाखो रुपये खर्चून अंदाजे 210 स्ट्रीट लाईट व रंगीत दिवे बसवण्यात आले होते. मात्र सध्या यापैकी सुमारे 90% लाईट बंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस संपूर्ण रस्ता अंधारात गडप होतो. या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते.
अंधारामुळे वाहन चालकांना अडचणींना सामोरं जावं लागतं. परिणामी अपघातांचं प्रमाण वाढलं असून विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी, पादचारी आणि स्थानिक नागरिक धोकादायक परिस्थितीतून प्रवास करत आहेत. नागरिकांनी अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या असूनही याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येतोय. मोठा अनर्थ घडण्यापूर्वी या समस्येकडे गांभीर्याने पाहावे अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. जमखंडी शहर पोलिसांनी आंतरजिल्हा दुचाकी चोरट्याला अटक करून त्याच्याकडील 11 लाख किमतीच्या 24 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच चोरट्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याची माहिती बागलकोट जिल्हा SP सिद्धार्थ गोयल यांनी पत्रकारांना दिली. लखप्पा बोरवा मादर, राहणार मदरखंडी, तालुका जमखंडी असं चोरट्याचं नाव आहे. त्याने बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी, मुधोळ, लोकापूर, बनहट्टी, बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी, मुरगोड, सौंदत्ती, विजापूर जिल्ह्यातील गांधी चौक, बबलेश्वर, बसवन बागेवाडी आदी परिसरातील विविध कंपन्यांच्या दुचाकींची चोरी केल्याचं तपासात उघडकीस आलंय. कृष्णा नदीच्या पाण्यामुळे अथणी तालुक्यात येणाऱ्या पुरात बुडणाऱ्या हुलगबाळी, सप्तसागर, तीर्थ, नदी इंगळगाव, दरूर, सत्ती, खवटकोप, शेगुणशी आणि हळद्याळ या गावांना अद्याप कोणतीही भरपाई देण्यात आलेली नाही. या गावांना स्थलांतरासाठी कायमस्वरूपी जागाही निश्चित करण्यात आलेली नाही. या सर्व गावांमधील लोकांना भरपाई देऊन त्यांना राहण्यासाठी कायमस्वरूपी जागा द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष महादेव मडिवाळ यांनी केली. शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करताना ते बोलत होते. यावेळी तहसीलदार सिद्धराय भोसगी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निपाणी येथील हजरत पिरानपीर दस्तगीर साहेब दर्गा उरूस येत्या ऑक्टोबरमध्ये साजरा होत आहे. दर्गाकडे जाणाऱ्या अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जुने मोटार स्टँड ते तोफ खान गेट नाका या भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर येथे लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना तसेच विक्रेत्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी भाविक व नागरिकांमधून होत आहे. निपाणी महामार्गावर मुरगुड बोगद्यानजीक आज शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30च्या सुमारास आयशर वाहनाने कारला जोराची धडक दिली. या अपघातात कारच्या पुढील भागाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असलं तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित कार ही गडहिंग्लजहून कोल्हापूरच्या दिशेने महामार्गावरील सेवा रस्त्याने जात होती. दरम्यान निपाणीकडून मुरगुडच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या आयशरवरील चालकाचं वाहनावरून नियंत्रण सुटलं आणि आयशरने कारच्या पुढच्या भागाला जोरात धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच निपाणी शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करत परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ करत आहेत. खानापूर तालुक्यातील माणिकवाडी येथील एका हॉटेलमध्ये चोरी केल्याच्या आरोपावरून झालेल्या व्यंकप्पा या युवकाच्या हत्येच्या प्रकरणात पोलीस तपास दिशाभूल करणारा असल्याचा आरोप करत खानापूर तालुक्यातील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडलं. यानंतर ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस उपअधीक्षक श्रुती NS यांना निवेदन सादर करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. 16 ऑगस्ट रोजी खानापूरमधील एका खासगी हॉटेलमध्ये चोरी झाल्याचा आरोप व्यंकप्पा याच्यावर करण्यात आला. यानंतर हॉटेल मालक व त्याच्या भावाने त्याला एका खोलीत डांबून बेदम मारहाण केली, ज्यामुळे व्यंकप्पाचा मृत्यू झाला. ही घटना थरकाप उडवणारी असूनही पोलीस प्रशासन या प्रकरणात जाणून बुजून विलंब करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. गावकऱ्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत खून झाल्यावरही व्यंकप्पाला न्याय मिळत नाही आणि आरोपी मोकाट फिरत आहेत अशी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी तपास अधिक गतीने आणि निष्पक्ष करण्याची जोरदार मागणी केली. या आंदोलनामुळे प्रकरणात नव्याने हालचाली होण्याची शक्यता असून पोलीस प्रशासनावर दबाव वाढलाय. ग्रामस्थांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की दोषींना शिक्षा न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.